नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ज्यांचा 1 जून असा ॲक्च्युअल वाढदिवस आहे आणि कागदोपत्री वाढदिवस आहे, त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप मंगल हो. मला आज सकाळी सकाळी बँकेचे ईमेल आले, 1-2 बँकांचे हॅपी बर्थडे म्हणून, आणि मला आश्चर्य वाटलं की काही चुकून आलं आहे की काही स्पॅम वगैरे आहे असं. मग 1-2 मित्रांचे व्हॉट्सअपवर मेसेज देखील आले. तर मग माझ्या लक्षात आलं की अरे आज 1 जून असला पाहिजे. मी तारीख कन्फर्म केली. तर हा 1 जून जो वाढदिवस आहे, हा आमच्यासारखे खेड्यात राहणारे, खेड्यात जन्मलेले आणि वाढलेले आमच्या पिढीतले यांचा, अनेकांचा, हजारो मुलांचा, त्यावेळेच्या मुलांचा हा वाढदिवस, कदाचित लाखो. तर माझा ॲक्च्युअल वाढदिवस हा 1 जून नाही. आणि हे मी ज्या डॉक्टरांकडे माझा जन्म झाला होता, त्या डॉक्टरांकडे स्वतः जाऊन चेक करून आलेलो आहे. आणि त्यांच्याकडून मला माहिती मिळाली होती की तो 1 जून नसून वेगळा आहे वाढदिवस. तर हे असं का झालेलं आहे, याचं कारण तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल. ज्यांचे आईवडील जास्त शिकलेले नसायचे, विशेषतः ग्रामीण भागात, त्यावेळेला 1 जूनला शाळा जेव्हा उघडायची, शाळेमध्ये शिक्षक तारीख घालताना पालक तर पाठवून द्यायचे पहिलीच्या वर्गात. मलाही पाठवून दिलं होतं पहिलीच्या वर्गात जेव्हा माझं वय झालं. त्या दृष्टीने त्यांच्या मनाने वाढदिवस लिहायचे. 1 जून 1900 एवढे, 1 जून 1900 एवढे, म्हणजे त्या वर्गाला, पहिलीच्या वर्गाला जेवढं वय आवश्यक आहे त्या सगळ्यांचं वय तेवढं टाकायचे ते. आणि तसा आमचा वाढदिवस 1 जून असा ग्रामीण भागातला. आमच्याकडे इकडे मी जिथे काम करतो इंग्लंडमध्ये, तिथे एक सिनियर डॉक्टर आहेत, ते 15-16 वर्ष मोठे आहेत माझ्यापेक्षा. त्यांचा वाढदिवस देखील 1 जूनच आहे, पण ॲक्च्युअल वाढदिवस वेगळा आहे. तो त्यांना माहीत आहे की नाही माहीत नाही, कारण ते अशाच ग्रामीण गरीब कुटुंबातले आलेले आहेत. तर हे का झालं? एवढ्या पिढ्यानपिढ्या अशिक्षितपणा राहिला. हा सांस्कृतिक किंवा धार्मिक ग्रंथांनी शिक्षण अडवलं, लोकांना शिकू दिलं नाही. मुलींना शिकू दिलं नाही, त्यामुळे आया शिकल्या नाहीत. आणि आया शिकल्या नाहीत म्हणून पुढच्या पिढ्या शिकल्या नाहीत. आणि मग पुढे शिक्षण आलं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाईंच्या पुढाकाराने, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने दलित समाजात, अगदी जे लोअर क्लासेस आहेत त्यांना शिक्षण मिळालं आरक्षणाच्या तरतुदीतून. बेसिकली बहुजन क्लास शिकू लागला. आणि हा बहुजन जोपर्यंत शिकलेला नव्हता तोपर्यंत त्यांचे वाढदिवस हे 1 जून होते. तर असा हा 1 जून माझा वाढदिवस आहे. आता पुढच्या पिढ्यांचे कोणाचे वाढदिवस 1 जून नसताना 1 जून येऊ नयेत अशी परिस्थिती आहे. पण तरी अजूनही ग्रामीण भागात, जंगलात असे काही लोक आहेत की त्यांच्या घरामध्ये शिक्षण नाही, त्यांच्या मुलींना, महिलांना अजूनही शिक्षण मिळत नाही. एवढंच काय, जे भाग अत्यंत दुर्गम नाहीत अशा ठिकाणी सुद्धा मुलींच्या शिक्षणाची अजूनही दुरावस्थाच आहे. मी आता मध्यंतरी भारतात काही महिने राहिलो. माझं असं लक्षात आलं की आजही पालक मुलीचं काही चूक झालं, कुठल्या काही मुलाशी बोलली तर तिला घरी ठेवून घेतात. म्हणजे अशा प्रकारची कट्टरता आणि मागासलं पण अजूनही आहे की आपली मुलगी मुलाशी बोलते म्हणजे याच्याबरोबर पळून जाईल का. ज्या मुली पळून जात नाहीत, मुलं पळून जात नाही असं नाही म्हणत, परंतु त्याच कारणासाठी मुलींना घरी ठेवून घेतात. किंवा आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर ते त्याला एनकरेज करत नाहीत मुलींना. माझं मत आहे की कुठल्याही परिस्थितीत पाहिजे तर तुम्ही फंक्शन्स साजरे करू नका, वाढदिवस साजरे करू नका, लग्नांना याला त्याला जाऊ नका, पण मुलींना शिकवा, चांगलं शिक्षण द्या, कमीत कमी ग्रॅज्युएट करा, चांगल्या क्वालिटीचं शिकवा. ही आजची गरज आहे. नाहीतर मग जे ज्योतिबांच्या काळामध्ये जी परिस्थिती ती निर्माण होईल. ज्योतिबांनी सांगितलेलं मी पुन्हा पुन्हा माझ्या व्हिडिओजमधनं सांगत असतो की विद्येविना मती गेली. मती म्हणजे विचार करण्याची क्षमता, म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, मार्क मिळवायचं ज्ञान नाही. मतीविना नीती गेली. नीती म्हणजे नीतिमत्ता, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. नीतीविना गती गेली. गती म्हणजे प्रगती होत नाही. आणि गतीविना वित्त, फायनान्सेस जे आहेत आपले ते जातात. आणि वित्ताविना शूद्र खचले. म्हणजे बहुजन समाज हा काय एवढ्या पिढ्यानपिढ्या का खचलेला होता? कारण पैसे नव्हते. पैसे का नव्हते? कारण प्रगती होत नव्हती. प्रगती का होत नव्हती? कारण
कसं वागा बोलायचे व्यवहार ते कळत नव्हते, कारण मती नव्हती, विवेकशीलता नव्हती, ज्ञान नव्हतं, व्यवहार ज्ञान नव्हतं. आणि ते कशामुळे होतं तर विद्या नव्हती. एवढे अनर्थ केले एका अविद्येने. तर हे अविद्येच्या पाशातून मुक्त करणारे आपले हे महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत, शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा जे जे खेडोपाडी आपल्या पूर्वजांनी शिक्षण संस्था काढल्या, शाळा काढल्या, आपल्या पूर्वीच्या नेत्या पुढाऱ्यांनी पूर्वजांनी सगळं केलं, या सगळ्यांचे आपण ऋणात आहोत आणि आपणही हेच काम करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तर पुन्हा एकदा 1 जूनच्या वाढदिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मला जे जे लोक माझा आज वाढदिवस नसूनही कागदोपत्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद.